तोपर्यंत जोरा आमच्या समोर स्कोरर थांबा 1 मिनिट पंच मॅच चालू करू नका दिनेश 1 मिनिट थांब स्कोरर होते मांगुलचा 12 प्रतिनिधी आलेला आहे तर खरीद टीमचा 12 खेळाडू पाठवायचा आपण असू दे चला आणि समारोहन कक्षासमोर आपण गर्दी करू नका टीम खरेदने नाणेफेकी जिंकली सकाळची राम आणि धनाजी जोडी स्ट्रायकरला राम आहे वंशवाकीला धनाजीला बघतोय आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंनी थांबायचं पहा खरेद टीमला एक कॉल असेल 40+ 12 खेळाडू पाठवायचा आपण कॅप्टन रनआउट साठी थर्ड अंपायर दिला जाणार नाही त्याच्यानंतर नो बॉल साठी हाईट पेटचा अंपायर निर्णय लास्ट असेल नो बॉल हाईट पेटचा तर बघा दोन्ही संघांसाठी सूचना असतील एलबी विकेट नसेल तर नंतर रनआउट साठी आपण थर्ड अंपायर घेऊ शकत नाहीये लेग बिफोर आउट दिला जाणार नाहीये रनआउट साठी तिसरे पंच नाहीये त्यानंतर आपण बघू शकाल सामना 4 षटकांचा आहे 1 षटक सर्कल पाबंदी असेल आणि कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग हे स्पर्धेचे नियम आहेत आणि ऍक्शन थ्रो साठी सुद्धा इथे लगेच नो दिला जाईल आणि पहिलाच बॉल वरती दमदार फटका येतोय चौकार आउट टू साहेब आणि पहिल्या चेंडूवरती ते फलंदाज रामने केली आहे चौकार आणि सुरुवात पहिल्या चेंडूला पाठवून दिला डिबाकर स्क्वेअर मांडल्याच्या बाहेर चौकार राम आणि धनाजी ही जोडी आपण बघतो नवीन स्ट्राईक राम बाकीला कट करण्याचा प्रयत्न होतो तो चेंडू केला इष्टमध्ये डॉट बॉल आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करते टीम खरेडच्या माध्यमातून गोलंदाज जितू दिघे आपल्याला विनंती असेल आपण स्टेज वरती बॉलर कोण आहे नवनाथचा हाही चेंडू प्रचंड वेग आहे हा गोलंदाज चांगला आहे लगातार दुसरा चेंडू बीट झालाय फलंदाजी करत असताना राम पहिल्या चेंडूवरती चौकाराला होता त्याच्यानंतर लगातारचे बॅक टू बॅक 2 चेंडू बीट झालाय 4 षटकांचा मॅच आहे किमान 40 ते 45 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील लक्ष चांगला ठेवावं लागेल टीम खरडच्या विरोधात खेळत असताना मॅचच्या पहिल्या डावात हा चेंडू बॅटचा कडा आहे आणि इथे फलंदाज फसलाय पहिली सफलता गोलंदाजी नवनाथच्या माध्यमातून टीमला ब्रेक थ्रो दिला गेलाय आणि राम होते ते मैदानाच्या बाहेर पहिल्या षटकात 4 वरती पहिला गडी बाद टीम मांगरेलचा स्टेजवरती या आपलं देखील या श्री मलंगर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल आपण बघतो स्पर्धा श्री मलंगर चषक 20-25 हे शानदार पर्व आहे आणि या स्पर्धेची ऑर्गनाइज टीम खऱ्या अर्थाने या स्पर्धा आमचे उदयदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य निमित्ताने ही स्पर्धा सादर केली गेली आहे आणि या स्पर्धेची ऑर्गनाइज पूर्ण टीम जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे यांच्या माध्यमातून स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळतो आता दिवसात जय काळेश्वर 40+ अंडी टीम देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये बॅट्समन कोण आहे न्यू बॅट्समन रेवनाथ हा चेंडू पाहावा लागेल हाही चेंडू चांगला आहे चौथा चेंडू सहजचा चौथा चेंडू डॉट बॉल फेकलाय आणि पंचांचा निर्णय पहा अंतिम असेल पुन्हा एकदा आणि ऑब्जेक्शन घेतलं तर स्वीकारला जाणार नाहीये शॉट पिच होता
आणि हाही चेंडू बीट झाला आणि पहिला षटक सफल षटक पहिल्या चेंडूवरती चौकारानंतर नवनाथने केलं कमबॅक. लगातारचे 5 चेंडू यशस्वी फेकल्यात आणि पहिल्या षटका अखेरीस 1-4 अशा दयनीय स्थितीत आपण बघतो सध्या तरी मागील टीमला. मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. निवालिनी काकडवाल नेक्स्ट मॅच असेल आपण आल्याची नोंद करून घ्यायची आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल. खेळाडू अन्यथा आपल्याला अंतिम टप्प्यात मॅच कमी षटकांच्या खेळल्या जातील. पाहू शकतो टीम खरडने कमबॅक केला. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मध्ये माणिक. हा चेंडू माणिकचा पाहायला लागला आउटसाइड ऑफ स्टिक. दॅट इज व्हाईट बॉल. खराब चेंडू फेकला. पहिलाच धाव वाढेल 1 टीम मांगरोळच्या खात्यामध्ये. 5 धावा झाल्यात. आघाडीचा खेळाडू हा बाद झाला आणि आपण बघतो फलंदाज धनाजीला. हा फटका चांगला आहे धनाजीचा ऑन साईडला. क्षेत्ररक्षकाला फेकून गेला चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. आणि हे फटके टोकावे लागतील धनाजीला. कारण पहिल्या षटकात टीम बॅकफूट वरती होती. तुम्ही तो पहिला अतिरिक्त चेंडू आल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका टोकलाय डीप मिड विकेटच्या वरून. क्षेत्ररक्षक होता. झेलची शक्यता होती आणि या खेळाडूला मात्र झेल टिपायला हरकत नव्हती. घरंगळत चालला जी मिड विकेट सिंगरजीकडे क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि हा म्हणताना इथे दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. रनिंग ड्युरिंग द विकेट चांगला आहे. नास्टाईक यांचा फलंदाज आपण बघतो 1 साठी आलाय. मात्र कॉल चांगलं होतं. 2 आणखी वाढतील धावफलकामध्ये. चांगलं लक्ष उभारावं लागेल. मॅच क्रमांक पहिला आहे सकाळच्या सत्रात. हा सलामीचा सामना श्रीगणेशा झाली आहे 2 टीम मध्ये मांगरूळ आणि खरड. हा पुलटा स्वतः ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली बीट झाले. चेंडू एका टप्प्याने बॉलच्या बाहेर गेलाय. चौकार. झेलची शक्यता मात्र मिसफील्ड केली आहे टीम खरडने. हे महाग ठेवू शकतो खरड टीमला. कारण धाबा या षटकात भरपूर वाढतायत. चांगली फलंदाजी करतो. 17 वरती बघतो आपण धनाजी चांगली फलंदाजी करतो. 2 मोठे फटके धनाजीच्या बॅट मधून आतापर्यंत आल्यात. हाही फटका चांगला आहे. उंच गेलाय आणि चेंडू बाउंडरच्या बाहेरही गेलाय. डाऊन दी ग्राउंडचा हा तडाखा. चेंडू सीमा पार. षटकार. काय फटका होता. काय आक्रमण केलं जाते धनाजी टीम मांगरूळसाठी. आणि 40+ प्रत्येक टीमला विनंती असेल आपण आपल्या संघाला नाव द्या. मांगरूळ टीमला काही नाव असेल खरड टीमला नाव असेल तर आपले 12 प्रतिनिधी पाठवा आणि आपल्या टीमचे नावं देखील सांगा. आदर्श क्रिकेट संघ खरड 40+. तर आपण पाहू शकतो एका बाजूने टीम मांगरूळ फलंदाजी करतो. आपला 12 प्रतिनिधी देखील आमच्या समोर जोडलेले आहेत. आदर्श क्रिकेट संघ 40+ खरडच्या विरोधात मांगरूळ गावदेवी मांगरूळ. या 2 टीम मध्ये येणाऱ्या प्रत्येक टीमला विनंती असेल की आपण आपल्या टीमचं नाव द्यायचं आहे. 40+ धमाका आपल्याला पाहायला येतो. आणि सुरुवात काय फलंदाजी होते धनाजीची या मॅचच्या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये टीम मांगरूळ बॅकफूट वरती होती. मात्र धनाजीने या गोलंदाजावरती हल्ले प्रति हल्ले चढवून 2 षटकार 1 चौकार 1 वेळेस डबल तर 1 अतिरिक्त होईल. समीकरण एकंदरीत महागडे षटक. धावपैकी आपण धावांचा विचार केला तर 23 धावा 40+ धावा बनतील यात शंका नाही. कारण धनाजी टीमसाठी चांगला खेळतो. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळत होते. हा चेंडू चांगला आहे. इथे मात्र यश आले. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज माणिकचा षटक महागडा आहे. आतापर्यंत 19 धावा या षटकात आल्यात.
निर्णायक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 to go. हाही फटका चांगला आहे. मनगटी बलावरती हा खेळाडू आत्मविश्वासाने फलंदाजी करतो. तिसराच मॉनिटर आहे षटकातील. षटक संपलाय. दुसरा 2 षटकानखेरीज धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा, तब्बल 25 धावा आल्या या षटकामध्ये. माध्यमातून प्रमुख या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहू शकतो उदय पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने वा औचित्याने ही स्पर्धा इथे घडवली गेली आहे. श्री मलंगर चषक 20-25 शानदार पर्व. 2 षटकांचा खेळ संपला. वेळ बदलू नका. टीम खरट तयार आहे. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज परिवर्तन. दुसरा रेवनाथ फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने एका टप्प्याने चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार. काय फटका आता रेवनाथचा. रेवनाथ मागील पहिल्या षटकातील अंतिम चेंडू बीट झाला होता. मग इथे तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात. आक्रमण सातत्याने बदली. इथे टीम खरडला. एखाद्या ब्रेक थ्रोची गरज आहे. विकेटची गरज आहे. रमाकांत रेवनाथ हे समीकरण आहे. तिसऱ्या षटकामध्ये रमाकांतचे देखील पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय रेवनाथने. नॉस्ट्रायकांचा फलंदाज धनाजी चांगला खेळतो. धनाजीच्या बॅटमधून आक्रमण पाहायला भेटलं आपल्याला. 3 षटकार चौकार त्याने टोकलाय. हा फटका चांगला आहे. मिड विकेट बॉन्डच्या बाहेर जातो चेंडू. षटकार. काय आक्रमण गेलं पहिल्या टीमवरती. षटकामध्ये टीम मागील बॅकफूट वरती होती. मात्र इथे आक्रमण दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावांचा इथे मात्र बनवा पेटवला गेला आहे. एकंदरीत आपण बघितलं गेलं तर 39 धावा 39. फक्त 1 गडी बाद झालाय. रेवनाथ विरुद्ध रमाकांत या तिसऱ्या षटकामध्ये. रेवनाथचं मात्र इथे रेवनाथने आक्रमण दाखवलंय. आणि चेंडू बॅकफुटला खेळायचा होता. चेंडू केव्हा डॉट बॉल. असे डॉट बॉल सातत्याने फेकावे लागतील. आता येणारे प्रत्येक चेंडू डॉट फेकले धावा आपल्याला चांगल्या पाहायला भेटतात. सकाळच्या सत्रामध्ये धावा बनत नाही. मात्र आक्रमणाने सुरुवात केली तर धावा बनल्यात. 39 धावा बनल्यात. पहिला चेंडू डॉट. एक डॉट चेंडू मात्र सुटकेचा श्वास गोलंदाजाला देणार आहे. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही तिथे. चेंडू उंच गेला. पडल्यानंतर पाहायचं बॉन्डलाईनच्या दिशेने चाललाय चेंडू आणि अंतिम क्षणाला चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर गेला. चौकार. आणि आघाडीचा आपण बघतो पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतकीय धावा आपल्याला पाहायला मिळतील. कारण चांगली फलंदाजी करतायत 3 मांगरूळचे खेळाडू. रेवनाथने देखील या षटकाला मोठे बनवण्याचं ठरवलं. आतापर्यंत या षटकामध्ये त्याने चांगली दमखम दाखवली आहे आणि आजारीने फलंदाजी करतो. हा चेंडू मोठ्या फटक्यात परिवर्तन करायचा आता. बॅटचा कडा आहे आणि संपला फलंदाज रेवनाथचा खेळ. लागलेला 2 धक्का टीमला दुसरा. पण आपण पाहू शकतो या स्पर्धेचे आयोजक ऑर्गनाइज टीम आपण बघतोय.
श्री उदय शिपक पवार, कुमार नैतिक सुनील भाग्यवंत, जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे, मोरिया ग्रुप आंबे, 40+ टीम आंबे, सर्व या टीमचे ऑर्गनाइज खऱ्या अर्थाने आयोजक आहेत त्या टीमचे. नेक्स्ट मॅच साठी नेवाळे आणि काकडवाल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण या समालोचन कक्षामध्ये. निर्णायक शेवटचा चेंडू शिल्लक असेल शेवटचा, जागा बनून खेळायचा होता. चेंडू चांगला आहे, इष्टी मागे गेलाय, डॉट बॉल, षटक संपलाय तिसरा. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते एकंदरीत 43 धावा. काकारवाल आणि निवाली दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. शेवटचा षटक आहे, मान्यवरांना विनंती असेल या आपण 40+ महेंद्र. अंतिम षटकामध्ये महेंद्रला चांगले षटक पिळावं लागेल. 43 धावा झाल्या धावफलकावरती. हे धावफलक आपण बघितलं तर 40+च्या मॅचेसमध्ये प्रति षटकामध्ये 10 धावा जास्तीत जास्त धावा मानल्या जातात. मात्र निर्णायक षटकामध्ये धनाजी तिथे आक्रमण त्यांनी दुसऱ्या षटकामध्ये केलाय आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा त्याला स्ट्राईक केली आहे. पहिल्या आणि तिसऱ्या षटकात धोनीला स्ट्राईक मिळाली होती. बागपुटला खेळायचं होतं. चेंडू चांगला आहे, डॉट बॉल, वेगावरती स्वार आणि स्वतःचा आत्मविश्वास आणि यात अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करताना गोलंदाज महेंद्र. पहिला चेंडू डॉट आलाय धनाजीसाठी. धनाजी पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार. हा फटका चांगला आहे, डाऊन टू ग्राउंड, तडाखा डीप मिड विकेटच्या वरून, चेंडू बॉलच्या बाहेर, षटकार. पहिला चेंडू डॉट आलाय धनाजी, चेंडू खेळण्यासाठी तयार. चांगला आहे, डाऊन टू ग्राउंड, तडाखा विकेटच्या वरून. चेंडू धनाजीसाठी हाही झटका चांगला आहे, दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. चेंडूला थांबवलं पाहायचं, मात्र चेंडू थांबत नाहीये. मिस फील्ड पुन्हा पाहायला भेटली, चौकार, आणि या चौकाराबरोबर अर्धशतक देखील कंप्लीट झालं. एकंदरीत धावा आपल्याला पाहायला भेटतात 53 धावा, उच्चांक धावांचा. सकाळच्या सत्रामध्ये मॅच पहिला आहे आणि मॅचच्या पहिल्या डावात फलंदाजी करत असताना टीम मांगरीची धावसंख्या चांगली आहे. धनाजीने खूप चांगली फलंदाजी केली आहे. षटकार, 2 चौकार, हाही फटका चांगला आहे, आसमानी टोला, चेंडू बाउंड्रीच्या बाहेरच गेला, षटकार. सुरेख फलंदाजी झाली आहे, उत्कृष्ट फलंदाज म्हणता येईल या मॅच. धावांचा उच्चांक 59 धावा. धनाजी 40 वरती. धनाजीला अर्धशतकाची संधी आहे. चेंडू अजून फेकायचे आहे. त्या षटकातील दोन मोठे पटके आले तर अर्धशतक होऊ शकतो. पहिल्या डावात मॅचच्या धनाजी तयार आहे. 59 धावा तिथे 40 वरती स्वतः धनाजी पर्सनल खेळतोय.
हा ही चेंडू दाखवला की आज चेंडू गेला सीमेचे डॉट बॉल. आता धावांचा उच्चांक पाहायला मिळालाय. तब्बल 59 धाबा ठोकल्यात आतापर्यंत. काय फलंदाजी बोली, काय आक्रमण. हा फटका चांगला आहे. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेने. षटरक्षकाच्या डोक्यावरून फुलावताना षटकार. संगीत 4 षटकांचा खेळ संपला आणि 65 धाबा. विशाल खूप मोठे लक्ष ठेवलंय. टीम मांगरीने प्रथम फलंदाजी करत खरड समोर 66 धाबांचं मोठं लक्ष. आणि मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आपण आवाज ऐकूया खरडगावचे गोड आवाज. आणि खूप चांगले समालोचन सातत्याने करत आलाय आशिष म्हात्रे. विपक्ष आपण बघू शकाल नेवाली 40+. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. लगेच टॉस केला जाईल. तर आमच्या मान्यवर उपस्थित सन्माननीय भगवानजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपले शुभ असते या सेकंड मॅचचा टॉस इथे आपण करायचा. नेवाली बनाम काकडवाल अशी मॅच असेल. 40+ धमाका आपण पाहतो. पहिल्या दिवसामध्ये पहिलीच मॅच आणि पहिल्या इनिंग मध्ये काय जबरदस्त धुवाधार फलंदाजी केली आहे. धनाजीना वैयक्तिक 46 धावा टोकल्या आणि आपल्या टीमचा टोटल पोहोचवलाय 65 या आकड्यावरती. आणि जिंकण्यासाठी खरं टीमला बनवायचे आहेत 24 चेंडूवरती 66. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघू शकाल आमच्या मान्यवरांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती. अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आणि ती संस्कृती आमच्या आयोजकांच्या माध्यमातून जपली जाते. स्पर्धा आपण अप्रतिम पाहतोय. श्रीमलंगट ट्रॉफी आपण पाहतोय आणि उदय पवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा भरवली गेली आहे. 3 दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन केले गेले. पहिल्या दिवसामध्ये 40+ धमाका आपण बघू शकाल आणि पहिली मॅच खरड विपक्ष मांगरुल. तर टॉस जिंकला टीम नेवालीनं प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी काकडवाल टीमला. तर बघा अजून एक 40+ ची स्पर्धा आपल्या भेटीला येते. दिनांक 25 याच महिन्यामध्ये अप्रतिम स्पर्धा आपण काकडवालच्या क्रीडांगणावरती पाहणार आहोत. तर कोणाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर काकडवाल टीमशी आपण संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आधारस्तंभ आपण बघू शकाल उदयजी पवार. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा भरवली गेली आहे. स्पर्धा आपण अप्रतिम पाहतो आणि ही स्पर्धा पूर्णपणे ओमसाई MTCच्या माध्यमातून पूर्ण लाईव्ह कव्हर केली जाते आणि या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रेक्षेपण पूर्ण जगभरामध्ये ओमसाई MTCच्या माध्यमातून पोहोचवलं जातं. आणि ओमसाई MTCचे ओनर आपण बघू शकाल आमच्या सोबत जोडले गेलेत सागर फराट. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्यानंतर कॅमेरामॅन आपण बघू शकाल नीरजला आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून या स्पर्धेतील प्रत्येकी क्षणचित्र टिपले जातील. पहिल्या मॅच मध्ये चांगला वर्क आपण त्याच्या माध्यमातून पाहतो. नीरज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जेव्हा जेव्हा बॉल हवेमध्ये असतो तेव्हा तेव्हा बॉल तो कव्हर करत असतो आणि अप्रतिम लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय ओमसाई MTCच्या माध्यमातून. चला मंगरुळ टीम आपण जास्त वेळ घेऊ नका. लगेचच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. 66चा पाठलाग करायचा टीम खरडला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नवनाथ आणि सोमनाथ. 2 नाथांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नवनाथ आणि सोमनाथ या दोन्ही फलंदाजाला जिम्मेदारी घ्यावी लागेल या मॅचची.
पहिल्या इनिंग मध्ये खूप जास्त धावा कुठल्या प्रथम फलंदाजी करत असताना मंगरुळ टीमला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण बघू शकाल. सलामीसाठी टीम खरडच्या माध्यमातून संदीपला मात्र इथे मागे ठेवलं जात आहे आणि नवनाथ आणि सोमनाथ सलामीसाठी आलाय. चला नेवाली संघ आपण ग्राउंडच्या बाहेर उभं राहायचं प्लीज. आयोजकांच्या सूचना येत आहेत आमच्यापर्यंत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण बघू शकाल धनाजी, ज्यानं पहिल्या इनिंग मध्ये धावांचा वनवा पेटवला, तो आता गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये P1चा षटक आहे. 2 फिल्डर आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतील. चला मंगरुळ संघ आपल्याला शेवटची वॉर्निंग आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केले जाईल. बघा आयोजकांच्या सूचना सातत्याने आमच्यापर्यंत येत आहेत, आपण जास्त वेळ घेत आहे. सातत्याने फील्ड मध्ये परिवर्तन आपण बघू शकाल. टीम मंगरुळच्या माध्यमातून पहिला चेंडू गेम ऑन, लेट्स प्ले. पहिल्याच बॉल वरती आक्रमण, डीप स्क्वेअर लेगला बॉल जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सोमनाथनं सुरुवात चांगली केली आहे. स्वप्नवत सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट आपण म्हणतो, मात्र त्याच पद्धतीनं सुरुवात केली आहे. सोमनाथनं पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. टीम खरडला 66 पाठलाग करायचा आहे आणि वारे आपण बघू शकाल मैदानावरती वाहत असताना सकाळपासून एक चांगला वातावरण, क्रिकेट योग्य वातावरण आपण बघू शकाल. चांगला क्लायमॅक्स आपण पाहतोय. अजून एक तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार, दमदार हिट. दसका दम दाखवलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. प्रेशर असेल, दडपण असेल गोलंदाजावरती. 66चा पाठलाग करायचा, याच पद्धतीने हाणामारी करावी लागेल. बॅट्समन सोमनाथला एक विस्फोटक फलंदाज. अजून एक बॅक टू बॅक, दुसरा षटकार, सोमनाथ मात्रेच्या बॅटमधनं षटकार करावी लागेल. बॅट्समन सोमनाथ दमदार फलंदाजी होती, अप्रतिम फलंदाजी होती. सोमनाथच्या बॅटमधनं आक्रमणाला झाली आहे सुरुवात. दापलकावरती टोटल 16. काही जबरदस्त मॅच, पूर्णपणे प्रेक्षकांचं मनोरंजन. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय, पहिल्या सत्रामध्ये मंगरुळ टीमनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता मात्र खरड टीम आपण पाहतोय. अजून एकदा उडवला बॉल, लोंगोडला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार षटकार आणि या स्पर्धेतील पहिली षटकार ट्रिक सोमनाथ मात्रेच्या नावावरती. काय जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला करून दिली आहे. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी बाद में हमारी. काय जबरदस्त फलंदाजी होती आहे. पहिल्या सत्रामध्ये मंगरुळ टीमनं काय जबरदस्त फलंदाजी केली धनाजीनं, आणि आता धनाजीवरती हल्ले चढवले जात आहेत. दापलकावरती टोटल 22. अतिशय जोराने वारे वाहतात आणि ब्लॅक स्क्रीन आपली हवेमध्ये उडाली जाते. अतिशय वारे मैदानावरती वाहत आहेत आणि आमच्या आयोजकांचं नुकसान केले हे बघू शकाल वाऱ्याच्या माध्यमातून. चला मॅच सुरू करायची, काय हरकत नाहीये. अजून एक बॅक टू बॅक, अजून एक मोठा फटका, डीप स्क्वेअर आणि फाईन लेगच्या मधनं चौकार.
काय फलंदाजी होते, अप्रतिम बॅटिंग सोमनाथनं पहिल्या ओव्हर मध्ये स्लॉगेट सोमनाथच्या बॅट बंद आपण सातत्यानं पाहतोय. दापलकावरती टोटल 26. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस चांगला बॉल, यू मिस, आय डेफिनेटली दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. पहिली विकेट, आक्रमक फलंदाज सोमनाथ बाद झालाय. पहिला धक्का टीम करडला. नका, प्रत्येकी ओव्हर मध्ये आपण टीम मीटिंग करू नका प्लीज. आयोजकांचा वेळ वाचवायचा आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आपण बघू शकाल उदयजी पवार साहेब आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. काकडबालचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 26 आल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट करत टीमला गमावली आहे. मात्र धावा अतिशय वाऱ्याच्या वेगानं आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 26 आणि तिसऱ्या क्रमांकावरती संदीप आलाय. सर्वात महत्वाचा फलंदाज टीम खरडचा संदीपला इथलं जिम्मेदारी घ्यावी लागेल या मॅचची. चला जय कालेश्वर आंबे, आपण स्कोरर पाठवायचा आहे. या लवकर. चंद्रकांत आलाय दुसऱ्या ओव्हर मध्ये. खरड एंड कडनं आपण बघू शकाल. स्ट्रायकरवरती फलंदाज नवनाथ. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह पवित्रा इथे वापरलाय. पहिल्याच बॉलवरती सन्मान देण्याचा प्रयत्न नवनाथचा आपण पाहतोय. या बॉलवरती आली आहे सिंगल. लेग बाईज आपण बघू शकाल. पंचांच्या माध्यमातून हा लेग बाईजचा इशारा आलाय. दापलकावरती टोटल 27. स्ट्रायकरवरती संदीप आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय आणि संदीपला इथनं जिम्मेदारी घ्यावी लागेल. एक विस्फोटक फलंदाज रिदम मध्ये रनअप मध्ये अडथळा निर्माण झाला. गोलंदाज चंद्रकांतला आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॉलिंग मार्क वरती यावेळेस उडवलाय. जबरदस्त लांबवरचा देखना फटका, षटकार. बघा संदीप कडनं अपेक्षा होत्या आणि त्या पहिल्याच बॉल वरती त्या अपेक्षा आपण बघू शकाल. संदीपनं सिद्ध केलं स्वतःला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. षटकारानं आगाज केलाय. षटकारानं आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केला मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 6 ने पुढे जाईल. 33 या आकड्यावरती. चला यश मात्र मॅन फ्रॉम खरड या आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये यश आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. एक चांगला स्कोरर आहे. समालोचकाच्या पाठीचा कणा सातत्याने स्कोररला म्हटलं जातं. आणि चला यश या आपण लवकर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस आणखी एक तडाखा. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. सीमा पलीकडे षटकार.
पहिल्या मॅच मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन आपण बघू शकाल. स्पर्धा अप्रतिम आहे. श्री मलंग ट्रॉफी आणि या ट्रॉफी मध्ये पहिल्याच मॅच मध्ये षटकार चौकार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त स्पर्धा आणि स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये 40+ धमाका आपण पाहतोय. पहिली मॅच मांगरुल बनाम खरड या दोन टीम मध्ये 66चा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत धावा दापलकावरती आपण बघू शकाल 39-39. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदीपच्या बॅटमधनं सलगचा तिसरा षटकार आणि या स्पर्धेतील दुसरी षटकार हॅट्रिक संदीपच्या नावावरती. काय फलंदाजी होते. फ्लाइंग स्टार्ट, अप्रतिम बॅटिंग. दापलकावरती टोटल 45. ह्यावेळी चांगला बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहिला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्यात यश प्राप्त केले इथे गोलंदाज चंद्रकांतनं. बऱ्याच कालावधीनंतर सुटकेचा श्वास सोडलाय गोलंदाज चंद्रकांतनं. डॉट बॉल आलाय. अद्यापही जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. यावेळेस अजून एक तडाखा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे. मनगडी ताकदीचा वापर. चेंडून केला हवाई सफर. 6 धावा षटकार. काय जबरदस्त फलंदाजी. 2 षटकामध्ये 50 कंप्लीट टीम खरडची. दापलकावरती टोटल 51. चला मांगरुल टीम आपण लगेचच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. मांगरुल संघानं पहिल्या इनिंग मध्ये चांगला खेळ दाखवला, मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये त्या खेळावरती पूर्णपणे पाणी फेरत असताना संदीप आणि सोमनाथला आपण पाहिलं. काय जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला करून दिल्या. मात्र मॅच अजूनही संपली नाहीये. अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. तर तिसऱ्या षटकामध्ये राम आलेत. आपण बघू शकाल गोलंदाजी मार्क वरती मांगरुल 40+ या टीमचे. राम यांना आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. 15ची गरज आहे. 12 चेंडू 15 बनवायचे आहेत. फील्ड रचना सजवली जाते. स्ट्रायकर वरती नवनाथला आपण पाहतोय. नवनाथ गायकर आणि संदीप मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये साबूत आहे. ह्यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. डॉट बॉल आला या पहिल्याच. आता 11 मध्ये 15 बनवायचे आहेत. पहिला चेंडू सुरेख फेकलाय राम यांनी आपण पाहतोय. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस जबरदस्त फटका. लॉंग ऑफला बॉल भरपूर कालावेत. झेल खाली फिल्डर टिपलाय झेल आणि संपलाय नवनाथचा खेळ. दुसरा धक्का टीम खरडला. तर बघू शकाल महेंद्र म्हात्रे येत आहेत.
चौथ्या क्रमांकावरती आणि प्रत्येकी षटकारासाठी 500चं पारितोषिक असेल. विशाल मात्रे याच्याकडनं बघू शकाल. विशाल डायव्हर खरडचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500चं पारितोषिक प्रत्येकी षटकारासाठी आहे. महेंद्र मात्रे ऑन अ स्ट्राईक. आता 10 मध्ये 15 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर तैनात येते या बॉल वरती 1 आणि एकानं धावफलक पुढे जाईल. 52 52 या आकड्यावरती. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल हलक्या हाताने ऑफसाईडला एक्झिक्यूट केले. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावायचा प्रयत्न नाहीये. या बॉल वरती अजून एक सिंगल येते. अप्रतिम गोलंदाजी पूर्णपणे फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम तिसऱ्या षटकामध्ये राम यांनी केलं. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती टोटल 53. यावेळेस चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल फिल्डरच्या डोक्यावर फ्लाय झालाय. 1 बॉम्ब्स इनटू द फॅन्स. चौकार. या ओव्हर मध्ये आतापर्यंत शांत ठेवलं होतं राम यांनी, मात्र या बॉल वरती चौकार आलाय. धावगतीला आकार आला. धावफलकावरती टोटल 57 57. ह्यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे आलाय डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 57 57. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. संदीप अद्यापही मैदानावरती आहे. त्याच्या बॅटमधनं 4 षटकार एका ओव्हर मध्ये आलेत. नॉन स्ट्रायकरवरती महेंद्रला आपण पाहतोय. संदीप वरती या मॅचची जिम्मेदारी असेल. इथनं मॅच फिनिश करावी लागेल संदीपला. 6 मध्ये बनवायचे आहेत 9. सहा चेंडू 9 धावेची गरज. गोलंदाजी मार्क वरती रोशन आलाय. शाकणवरती संदीप आहे. संदीपला या मॅचची जिम्मेदारी घ्यावी लागेल. 6 मध्ये 9 बनवायचे आहेत. फील्ड रचना इथे सजवली जाते या गोलंदाजाच्या माध्यमातून. कोलवा टप्प्याचा बॉल. अप्रतिम चेंडू फेकी. पहिलाच बॉल डॉट आलाय. आता 5 मध्ये 9 बनवायचे आहेत. मॅच अतिशय रंगतदार बघू शकाल. पहिला मॅच मध्ये प्रेक्षकांचा पैसा वसूल झालाय. अप्रतिम मॅच. यावेळी चांगला फटका. लॉंग ऑफला ड्राईव्ह केला. 1 धाव या बॉल वरती कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 59 59 या आकड्यावरती. आता येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. यावेळेस बॉल हवेत. झेलची संधी आणि इथे टिपलाय झेल. संपलाय संदीपचा खेळ. बिग विकेट डाऊन.
नवीन फलंदाज लीलाधराला आता मॅच मध्ये कमबॅक केला मंगरुळ टीमनं. आता 3 मध्ये बनवायचे आहेत 7. आता मॅच दोन्ही बाजूला बॅलन्स आपण बघू शकाल. 3 मध्ये गरज आहे 7. लीलाधराने स्ट्राईक. हा बॉल चांगला आहे, डॉट बॉल फेकलाय. आता 2 मध्ये 7 धाब्याची गरज. मॅच बघा 6 मध्ये 9 बनवायचे आहेत आणि रोशनची दमदार कामगिरी आपण या षटकामध्ये पाहतोय. आता 2 मध्ये बनवायचे आहेत 7. यावेळेस अजून एक चांगला बॉल, फलंदाज बाद. लीलाधर बॅक टू पवेलियन. बघा मॅच होती कुठे, 12 मध्ये 15 बनवायच्या होत्या आणि मॅच वरती पकड मजबूत केली आहे मंगरुळ टीमनं. आता 1 मध्ये 7 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचे नियम आहेत. षटकार जरी टोकला तरी सामना जिंकता येणार नाहीये टीम खरडला. जबरदस्त मॅच. आता 1 मध्ये 6 बनवायचे आहेत. अतिशय रोमांचक मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. 1 चेंडू आणि 6 धाब्याची गरज. यावेळेस अजून एक खराब चेंडू. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. आता 1 मध्ये बनवायचे आहेत 5. 1 चेंडू आणि 5 धाब्याची गरज. मॅच जिंकण्यासाठी टीम खरडला. बघा मॅच 1 मध्ये 7 हव्या होत्या. एक चांगला चेंडू मॅच जिंकून दिली असती मंगरुळ टीमला, मात्र इथे खराब चेंडू फेकले. बॅक टू बॅक 2 आणि आता 1 मध्ये बनवायचे आहेत 5. फील्ड मध्ये सातत्यानं परिवर्तन आपण बघू शकाल. 1 मध्ये 5 बनवायचे आहेत. अप्रतिम मॅच, पैसा वसूल सामना आपण बघू शकाल. या स्पर्धेतील पहिलीच लढत अप्रतिम रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 5 धाब्याची गरज. चांगला फटका, मात्र इथे मॅच जिंकली टीम मंगरुळला. हार्ड लक टीम खरड.